नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी वालाग्रोचा प्रतिनिधी संकेत साठे मनमाड आणि नांदगाव या एरियासाठी काम बघतो. आज आपण आलेलो चांदवड तालुक्यातील निमून या गावामध्ये. निमून गावचे प्रगतशील शेतकरी डॉक्टर रवींद्र बाराते यांच्या आपण शेतामध्ये दादांचा कांदा म्हणजे काढला गेलाय आणि ह्या कांद्याला पूर्णपणे आपले वालाग्रोचे जे शेड्यूल फॉलो झालेले आहे. तर आता आपण सुरुवातीच्या वेळेला डोस टाकताना वालाग्रोचे हायरोमाय प्लस आणि हायरोप्लस जी वापरलं. कसे रिझल्ट वाटले त्याचे? तर कांदा असा वाटत होता का हा पाण्यानं पूर्ण खराब झाला होता आणि पूर्ण तळात गेला होता. पण आपण तुम्हाला मी भेटलो आणि तुम्ही पण एकदा व्हिजिट मारली. मागच्या वर्षी यांचं आपण बरेच प्रोडक्ट वापरले, रिझल्ट छान होते. आणि यावर्षी त्यांनी मला हायरो प्लस ते वगैरे दिल्यानंतर माझ्या कांद्यांना म्हणजे म्हणजे असा एकदम हिरवपणा आला आणि कांदे मुळी वगैरे चांगली फुटली होती. त्यानंतर आपण पाऊस उघडून गेल्यानंतर जेव्हा MC एक्स्ट्रा आणि 10-54-10 किंवा MC एक्स्ट्रा KMS मारलं, त्यावेळेला आपल्या कांद्याची नाळ कशी झाली आणि तेव्हा पावसाचं वातावरण कसं होतं, त्याबद्दल थोडं सांग. वातावरण तर एकदम खराब होतं आणि पाणी तर एकदम खूप रानामध्ये तुंबलेलंच होतं, काही विषय नव्हता. पण तुमचं KMS वगैरे ते एक्स्ट्रा दिल्यानंतर कांद्यांचे नाळ वेळ एकदम भारी झाले. दांडे बिंडे धरायला एकदम सुरुवात भारी झाली त्याच्यापासून. त्यानंतर आपण जरा पिवळा पडत होता प्लॉट आपला पिंगला पडत होता तेव्हा मेगाफॉल आणि ब्रेकजिल ब्रेकजिल प्लस. मग त्यावेळेला कशी तुम्हाला बदल जाणून आले आणि किती दिवशी बदल जाणवत आला त्याचा 5व्या दिवशी रिझल्ट भेटला मला मारल्यानंतर. 5व्या दिवशी 8व्या दिवशी पूर्ण रिझल्ट भेटून गेला होता. पूर्ण हिरवेगार झाले आणि कुठल्याही प्रकारची पिवळं पात वगैरे दिसत नव्हती आणि एकदम हिरवेगार शेंडे टाईट झाले होते त्याच्यावर. त्यानंतर आपण तुम्हाला साईजला ते तुम्ही पाण्यातून पाठ विवा आणि ते मग त्यानं नेमकं सोडलं कसं आणि त्याचे रिझल्ट कसे आले? आता ते सोडायची पद्धत म्हणली, आम्ही 200 लिटर पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये ते 2 लिटर टाकतो आणि विवो आणि ते 37 घेतो, ते 4 किलो टाकतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 किलो टाकतो आणि त्याचा रिझल्ट एकदम मला छान प्रकारे आले. आणि कांद्याची साईज म्हणजे अक्षरशः पाणी भरल्यानंतर आम्हाला 12व्या-13व्या दिवसापासून एक नंबर त्याची शायनिंग आणि क्वालिटी आणि कांद्याची साईज वाढायला सुरुवात झाली. तसंच आपण हे वापरत असताना आपल्याला नंतर परत आपल्याला असं वाटलं थोडस साईजला आपण अजून काम केलं पाहिजे, कांद्याची अजून परिस्थिती वाढती चांगली. तर त्यावेळेला आपण बेनिफिट वापरलं, बेनिफिट KMS म्हणजे बेनिफिट KMS ने आपल्याला कलर वगैरे आणि शेवट पर्यंत पात हिरवी होती बरं का. बेनिफिट नाही हे महत्वाचं होतं. अजून मी पात आता हे कांदे काढून मला 4 दिवस झाले टाकून. माझं मजुरात आणि शेतकरी बांधवांना आपण सांगू इच्छितो, जवळ या, आपण कांद्याची साईज बघा, 50-55च्या आसबाहेर ही साईज झालेली आहे. आणि हा एकच कांदा नाहीये, अनेक कांदे, हे सगळे कांदे आपल्याला त्याच पद्धतीचे भेटतील. म्हणजे बेनिफिटने तुम्हाला बेनिफिट झाला का? 100% झाला. 1001% झाला पूर्ण. आणि आपण मागच्या वर्षी 100% मागच्या वर्षी तुमच्याच सल्ल्यानुसार घेतलं होतं. रिझल्ट बी छान आले. थोडं पाण्यापावसानं थोडं प्रॉब्लेम झाला आगत कांद्यांचा, पण 1 नंबर रिझल्ट आला होता. आता किती टक्के हार्वेस्टिंग झाली आणि आता कापणीचं पण चालू आहे? कापणीचं काम चालू आहे, लेबर चालू आहे. पण आता हार्वेस्टिंग 1 नंबर झाली आणि अजून रान खूप दाट आहे. पहिले असं वाटायचं की रान गेल्यासारखं वाटत होतं डायरेक्ट. पण ते हायरो आणि ते प्लस जे काय ना ब्रेकजिल एकदम भारी रिझल्ट आले. तुमच्यावाले विवोचे रिझल्ट आले एकदम छान. आणि ते बेनिफिट काय PZ 1 नंबर रिझल्ट आले. शेवट पात हिरवीच शेवटपर्यंत. तसं जर पाहायला गेलं तर ॲग्रोफ्युजन मनमाड, अमोल बाराते आमचे पुतणे, ॲग्रोफ्युजन 1 नंबर रिझल्ट आहे त्यांचे. आणि पूर्ण उत्पादन देतो तुम्हाला, पूर्ण त्याच्याकडेच भेटतं त्या भाऊकडे, ॲग्रोफ्युजन कडे. कायच विषय नाही, 1 नंबर रिझल्ट आले. आणि माझ्या शेजारी थोडे काही प्लॉटला कोणी काही वापरलेलं नव्हतं, ते आज मला स्वतः येऊन विचारताय का तू कुठून औषध घेतले, काय घेतले, सगळं विचारलं. त्याला मी सांगितलं. अक्षरशः तुम्हाला मी फोटो दाखवतो वाटला सर, पूर्वी माझ्याकडे तुम्हाला फोटो लगेच दाखवतो तुम्हाला. नाही तुम्हाला शेजारची प्रूफ, तुम्ही शेजारी बघितली होती, पण तुम्हाला प्रूफ दाखवून देऊ आपण असं वाटलं तर. इतर शेतकरी बांधवांना काय सांगाल? 100% वापरा, आपल्या गॅरंटीवर वापरा. तो काही विषय नाही. आपले रिझल्ट आले 100% तुम्हाला येतील, पण थोडा विश्वास ठेवा. आणि ॲग्रोफ्युजनवर एकदा येऊन भेट द्या, त्यांना भेटा. आणि इथे ये भाऊ तुमच्या मार्गदर्शनासाठी कुठेही पण येतील. आमच्यासाठी आले ते, तुमच्यासाठी पण येतील, कधी बी येतील, कधी फोन करा, आमच्यासाठी आलेच ते. त्यामुळे तुम्हाला 100% सांगतो हा माणूस येईलच, याची खात्री देतो आम्ही. या वर्षी मागच्या वर्षी मी वापरलं, पण ह्या वर्षी म्हणजे माझं मागच्या वर्षीचं लोकांनी ऐकून तुम्हाला आमच्या गावात बरेच लोक भेटले. धन्यवाद दादा. आपण स्वतः डॉक्टर पण एक गुरांचे डॉक्टर आहे, त्यांना पण वेळ नसतो. त्यांनी वेळात वेळ काढून आपल्याला जो इतकरी शेतकरी बांधवांना जो आलेला अनुभव सांगितला, त्याबद्दल मी त्यांचे वालाग्रोच्या तर्फे आपले आभार मानतो. ओके, धन्यवाद.